नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारातील नियामक असलेल्या सेबीने जेन स्ट्रीट ग्रुपला भारतीय शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे। या कंपनीने डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगद्वारे बाजारामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप सेबीने केला आहे। बँक निफ्टी आणि निफ्टी 50 या निर्देशांकावरती परिणाम होईल अशा पद्धतीने घाऊक प्रमाणात केलेल्या गैरव्यवहारांच्या बेकायदेशीर माध्यमातून सुमारे 4,500 कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप सेबीने केला आहे। 4,843 कोटी रुपयांचा बेकायदेशीर मार्गाने कमवलेला नफा जप्त करण्याचे आदेश देखील सेबीने दिलेत। दरम्यान जेन स्ट्रीटने हे आरोप फेटाळून लावलेत आणि सेबीशी पुढील चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। जेन स्ट्रीट ग्रुप ही जागतिक पातळीवरती एक प्रमुख ट्रेडिंग कंपनी आहे। 2000 साली न्यूयॉर्कमधील व्यापारी आणि तंत्रज्ञानाच्या टीमनं या कंपनीची स्थापना केली होती। सध्या या कंपनीमध्ये अमेरिका, युरोप आणि आशियातील 5 कार्यालयांमध्ये 2600हून अधिक कर्मचारी काम करतात। ही कंपनी 45 देशांमध्ये व्यवहार करते। ही कंपनी एक्सचेंज ट्रेडेड फंड्समधील तिच्या कौशल्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे। जागतिक इक्विटी, बॉन्ड्स आणि ऑप्शन मार्केटमध्ये कार्यरत ती एक महत्त्वाची कंपनी आहे। शेअर बाजारातून नफा मिळवण्यासाठी कंपनीने अल्गोरिदम आधारित रणनीतीचा वापर केला। अमेरिकेमध्ये जेन स्ट्रीट कॅपिटल LLC आणि जेन स्ट्रीट एक्झिक्युशन सर्व्हिसेस ही कंपनी सेवा देते। युरोपमध्ये जेन स्ट्रीट फायनान्शियल लिमिटेड आणि जेन स्ट्रीट नेदरलँड BVG द्वारे काम करते। आशियामध्ये जेन स्ट्रीट हाँगकाँग लिमिटेड या कंपनीमार्फत व्यवहार केले जातात। या सर्व संस्था जेन स्ट्रीट ग्रुप LLCच्या पूर्ण मालकीच्या कंपन्या आहेत। सेबीच्या चौकशीतून असं उघड झालंय की इंडेक्स डेरिव्हेटिव्हजमध्ये प्रामुख्याने निफ्टी आणि बँक निफ्टी फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये खूप मोठ्या संख्येने शेअर्सची खरेदी विक्री संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून केली जात असे। साधारणपणे सकाळच्या वेळेस शेअर बाजार उघडल्यानंतर अशा प्रकारची खरेदी करून दुपारनंतर बाजार बंद होण्याच्या वेळेस तेवढ्याच मोठ्या संख्येने शेअर्सची विक्री करून त्यातून बेकायदेशीरपणे नफा कमावला जात असे। असे व्यवहार दैनंदिन पातळीवर आणि मोठ्या संख्येने केले जात असत। शेअर बाजारातील अशा व्यवहारांना पंप अँड डंप असं म्हणलं जातं। या प्रकारच्या व्यवहारांना शेअर बाजारामध्ये नियमानं बंदी आहे। या सर्व व्यवहारांमध्ये जेन स्ट्रीटनं त्यांच्या विविध संलग्न कंपन्यांचा गैरवापर केला असंही सेबीच्या तपासात निष्पन्न झालंय। या सर्व व्यवहारांमुळे एक कृत्रिम फुगवटा बाजारामध्ये निर्माण होत होता आणि त्याचा परिणाम इतर गुंतवणूकदारांवर देखील होत होता असं सेबीच्या तपासामध्ये लक्षात आलंय। या कंपनीनं इंट्राडे इंडेक्स मॅनिप्युलेशन स्ट्रॅटेजी वापरल्याचाही सेबीचा आरोप आहे। या कंपन्यांद्वारे कॅश इक्विटीज, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर आणि इंडेक्स ऑप्शनमध्ये व्यवहार करण्यात आले आणि तेही फेरफार करून असंही सेबीने म्हटलंय। सेबीच्या तपासणीमध्ये भारतीय बाजारपेठेमधील जेन स्ट्रीटच्या गैरव्यवहाराच्या बाबतीमध्ये प्रकाश टाकणारे आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेत। तपासणी कालावधीमध्ये जेन स्ट्रीटनं सर्व विभागांमध्ये एकूण 36,052 कोटी रुपयांचा नफा कमावला। या पॅटर्नवरनं असं दिसून येतं की जेन स्ट्रीट कॅश इक्विटीज, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्स फ्युचर्स आणि इंडेक्स ऑप्शन इत्यादी संलग्न कंपन्यांचा गैरवापर प्रामुख्याने किमतींमध्ये फेरफार करण्यासाठी करण्यात आला। जेन स्ट्रीट समूहातील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच FPI यांचा बराचसा व्यवहार आहे। या संस्थांनी 32,681 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। सेबीने असंही नमूद केलंय की ही रक्कम भारतातील या FPIच्या सरासरी मालमत्तेपेक्षा खूप जास्त आहे। त्यामुळे हा नफा परत पाठवला जाण्याची शक्यता आहे। जानेवारी 2023 ते 2025 या दरम्यान जेन स्ट्रीट ग्रुपनं भारतीय शेअर बाजारामध्ये हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापरल्याची तक्रार देखील सेबीकडे आली होती। त्यातून कंपनीनं खूप नफा कमावला। सेबीचं म्हणणं आहे की जेन स्ट्रीटनं भारतीय शेअर बाजारात बेकायदा ट्रेडिंग पद्धतींचा वापर केलाय। या काळात सेबीला एक्सपायरीच्या दिवशी बाजारामध्ये अनपेक्षित चढउतार आल्याच्या तक्रारी मिळाल्या। तज्ज्ञांनी सांगितलं की अशा चढउतारांना सामान्य समजलं जाऊ शकत नाही, तसेच सेबीला त्यांच्या देखरेख यंत्रणेखाली देखील हे सूचित केलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जेन स्ट्रीटला एक मोठा दणका सरकारने दिलेला आहे। तर मग यावरती आपलं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।